नमस्कार. होम मिनिस्टर को पावर्ड बाय अँटीबॅक्टेरियल एक्सो, स्पेशल पार्टनर्स अल्पेनलिपी जज जेली आणि कांसाई नेरोलॅक पेंटच्या भागात मी आदेश बांदेकर आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. भक्ती यतीन चौधरी खोपोलीला राहणाऱ्या आणि प्रसाद दिगंबर चौधरी खोपोलीतच राहणारे, दोघेही शिक्षणाने इंजिनियर, आता लवकरच विवाहबंधनामध्ये अडकणार आहेत. बोलतं करूया या दोघांनाही आणि कुटुंबातल्या बऱ्याच जणांना ना काहीतरी बोलायचं असणार आहे. सारं जाणून घेऊया दोघे खोपोलीतले कसं काय लग्न जमलं. माझं नाव भक्ती यतीन चौधरी. मी एक सपोर्ट इंजिनियर आहे गॅन्ट्री फिलिंगमध्ये. माझं नाव प्रसाद चौधरी. मी मेकॅनिकल इंजिनियर आहे. तो ट्रस्टवर्दी वाटला आणि सपोर्टिव्ह वाटला खूप. जो माझ्या फ्युचर एज्युकेशन MBA करते त्याला सपोर्ट करतो. ती खूप अंडरस्टँडिंग आहे, ती खूप सपोर्टिव्ह आहे, ती खूप ॲम्बिशियस आहे. भक्तीला गिफ्ट्स खूप आवडतात. आत्ता रिसेंटली दिवाळीमध्ये मी तिला एक ड्रेस गिफ्ट दिला पाडव्याच्या दिवशी. ते तिला खूप सरप्राईज आवडलं होतं. अजून तरी मी कुठला सरप्राईज नाही दिला, पण त्याच्या बड्डेला प्लॅन करेन. तिला एक गोष्ट तिने ठरवली करायची म्हणजे ती करूनच राहते. माझी त्याच्याकडून एवढीच अपेक्षा आहे की तो जसा आत्ता आहे तसाच फॉरएव्हर राहावा. नमस्कार. नमस्कार. कुठलं बालपण? मी खोपोलीतच. खोपोली. तुम्ही द्या ओळख करून सगळ्यांची. हे पप्पा आणि नमस्कार. मम्मी. नमस्कार. हे होणारे सासू सासरे. नमस्कार. ती माझी आजी. नमस्कार. आत्या, आत्याची सून, काका काकी. नमस्कार. मामी, ह्या माम्या, ते मामा बाबा, मामी आजी, ते भाऊ मागे कझन्स आहेत. हे मामा बाबा आणि ह्या मामी आजी आणि या दोन छोटा नंदा. काय तुम्हाला एवढं टेन्शन का आलं? नाही. तुम्हाला? नाही, अजिबात नाही. हां, अजिबात नाही. कधी आहे लग्न? 16 एप्रिलला. कशी ओळख झाली दोघांची? ओळख म्हणजे मी आईंना ओळखत होती, कारण की मम्मी आणि आई एकाच म्हणजे आमच्या समाजाच्या मंडळात असायच्या. मी आईंना ओळखत होती, पण ह्यांना कधी बघितलं नव्हतं. मग एरवी मुलाकडनं आईकडे जातात, तुम्ही आईकडून मुलाकडे आला. तुम्ही काय करत होता खोपोलीत? मी बेसिकली जॉब करतो. मी इंजिनियर आहे. तर मी सकाळी जायचो आणि ते रात्री ड्युटीवरून यायचं आणि मी जिमला जायचो. म्हणजे सहजी मी खोपोलीत जास्त बाहेर यायचोच नाही. आणि तुम्ही? मी खोपोलीत असते, पण मी जास्त करून माझ्या गावी चौकला असायची. कझिन्स वगैरे सगळे तिकडेच आहेत, मग कमी खोपोलीत, जास्त चौक. पण मग कसा काय हा चौकार मारला? आई आणि मम्मींचं म्हणजे ओळख होती समाजाच्या ह्याच्यामध्ये. ते एक मावशी आहे, त्यांची कॉमन फ्रेंड. त्यांनी ह्यांचं लग्न करायचं होतं, मग आईंनी विषय काढला. तुमचं का लग्न करायचं होतं? झाली होती एज प्रॉपर आणि आईची पण इच्छा होती. तिला पण एक आधार पाहिजे होता घरी. कोण तिच्या सुनेसारखी एक मुलगी पाहिजे होती घरी. बरोबर. त्रास कमी करून देईल, तिची हेल्प करेल प्रत्येक गोष्टीला, तिच्या साथ राहील. म्हणून अशी एक चांगली मुलगी पाहिजे होती. हो ना. मग ठरलं कसं? मग आईंनी मम्मीजवळ विषय काढला. एका हळदीमध्ये मी होती, आम्ही सगळे होतो. मी आईंना म्हणजे मम्मीची मैत्रीण म्हणून ओळखते, तर आम्ही लहानपणापासून म्हणजे ओळख आहे. मग त्यांना माहीत नव्हतं माझी इंजिनिअरिंग कंप्लीट झाली आहे. मग त्यांनी विचारलं आणि मग असा विषय पुढे गेला. काय झालं? काय ना, मग विषय झाल्यानंतर मग आमचं ठरलं होतं का असं आहे, पण आम्ही एकमेकांना ओळखत नव्हतो. म्हणून आमचं कसं एक दिवस म्हणजे यांच्या पॅरेंट्सचं मी सांगितलं का जसं मला भेटायचं आहे. मग आम्ही एक हॉटेलमध्ये दोन्ही फॅमिलीजला घेऊन आम्ही एकमेकांशी बोललो. काय तिच्याबद्दल काय व्ह्यूज होते, तिचं काय नेचर होता. त्यानंतर पुढे आम्हाला असं वाटलं का हा वी आर कम्पॅटेबल विथ इच अदर. म्हणजे पण तुम्ही त्यापूर्वी भेटला तर असाल ना खोपोलीत? नाही, कधीच. कसं काय? तुम्ही काय सांगताय? तुम्ही थांबा इकडे. नाही भेटले, तुम्हाला काय माहिती? थांबा इकडे. काय हो, कसे भेटले? कधीच नाही भेटलो. बघितलं पण नव्हतं, माहित पण नव्हतं की. दाखवण्याचा कार्यक्रम कधी झाला? दाखवण्याचा कार्यक्रम म्हणजे आधी विषय आला, मग CV फोटो मम्मीने दाखवलं. आधी म्हणजे लग्न करायचं आता इंजिनिअरिंग आत्ताच झाली आणि मी MBA चालूच होता माझा.
मग विषय चाललेलं, मग आम्ही दोन्ही फॅमिलीज मिळून बाहेर हॉटेलमध्ये भेटलो की आधी मला जाणून घ्यायचं होतं, मला माझं MBA पण कंप्लीट करायचं आहे. मग आम्ही बोललो तर सपोर्ट होता. तुम्ही दोघेच बोलला? हां, आम्हाला दोघांना साईडला व्ह्यूज क्लिअर करायचे होते. काय झालं जेव्हा तुम्ही पहिल्यांदा यांना बघितलं तेव्हा? तेव्हा फक्त यांचं नेचर बघायचं होतं, काय यांचे काय व्ह्यूज होते म्हणजे ते पण बघायचं होतं. आमचे व्ह्यूज आणि मी पण करिअरमध्ये स्टेबल आहे, मला पण अजून भरपूर काही माझे गोल्स अचीव करायचे आहेत. तर ती तेवढंच माझा साथ देईल की नाही, का ती पण तेवढीच कम्फर्टेबल राहील की नाही माझ्या पुढे पण फ्युचर लाईफमध्ये. ते किती वेळात हे सगळं घडलं? तरी पण एक हाफ एन आवर गेला, अर्धा तास. अर्ध्या तासात हे सगळं कळतं? नाही, मला माहीत नाही म्हणून आपलं विचारतो. काय हो? त्याच दिवशी होकार झाला? त्या दिवशी हां, म्हणजे दुसऱ्या दिवशीपर्यंत. त्या दिवशी दोघांनी एकमेकांना सांगितलं ना हो म्हणून? हां, म्हणजे मग ते हो दोघे- असं नाही सांगितलं. मग घरी येऊन परत नंबर दिले ना पण? नाही, नंबर नाही दिले. काय हो? नाही दिले. तुम्हाला कसा मिळाला यांचा फोन नंबर? ॲक्च्युली तशी बघून झालं होतं कार्यक्रम, पण नंतर मी जस्ट म्हणजे मम्मीकडून घेतला, कारण की बघण्याचा कार्यक्रम अरेंज करायचा होता घरी. हा, तुम्हाला. त्यामुळे बाकी घरातले मोठे कोण नव्हते, तुम्हीच दोघे करणार होता. अरे मी आपलं विचारतो, मला माहीत नाही. तसं काही मम्मीचा नंबर घेतला का असं असं घरी अरेंज करायचं आहे, माझे आईवडील येणार आहे, माझी बहीण येणार आहे, जिजू येणार आहेत, तर त्यांना पण भक्ती बघायची. आणि मग तो नंबर यांचा घेतला तुम्ही तेव्हा? तेव्हा मम्मीशी बोलून हिचा पण नंबर त्यावेळेस एक्सचेंज झाला त्यावेळेस. आणि मग सुरू? बोलणं सुरू झालं. हो ना, बोलणं. मग पहिला फोन कोणी केला? यांनी त्याने? किती वर्षापूर्वी? तर जुलै 20ला नारळपुडी झाली, त्याच्यात 1 आठवडा आधी. मग हे 6 महिने आणि पुढचे 6 महिने, बरोबर की नाही? मग या 6 महिन्यात तुम्ही भेटला तर नसालच? भेटलो म्हणजे तसं आता एक फंक्शन्स चालू आहेत घरातले, भेटला असाल ना? हां, नॉर्मली म्हणजे असंच कधीतरी, कारण की डेली रुटीनमधून काढून बघते. एकदा कधी ती बाहेर असली, मी बाहेर असलो, तसं सहज एकदा. असं साधारण आठवड्यातून 2दा 3दा? नाही, एवढ्या वेळेस नाही. म्हणजे 4दा? नाही, महिन्यातून एकदा कधीतरी असं. बरं, मला सांगा, आता लग्न होणार ना एप्रिलमध्ये, तर तुम्हाला काही दडपण वगैरे आलं आहे का? टेन्शन काय असतं? कसं आहे? व्हेरी गुड. पण तसंच असतं, टेन्शन घेऊ नका. कारण आनंद, लग्न म्हटलं की एक आनंद आहे. 2 कुटुंब एकत्र येतात आणि इतकी छान कुटुंब असताना तुम्हाला काय टेन्शनच नाही. मग काय उखाणा वगैरे पाठ करून ठेवला आहे? नाही. नाही, आज इथे येताना? पण घ्यायचं असेल तर कसा घेणार? देवाकडे प्रार्थना केलेली, नवरा मिळावा झकास. देवाकडे प्रार्थना केलेली, नवरा मिळावा झकास, आणि मला भेटला प्रसाद. प्रसाद पण आहे झकास. किती मस्त. पण तिथे तिथे तुम्ही तयार केला, ताजा ताजा आहे, कळलं का? तुम्ही घ्या. मी अजून तर काही प्रिपेअरच नाही केलं. मग ह्यांचा काय फॅक्टरी आहे काय? ह्यांनी पुस्तकं छापलंय उखाण्याचं, त्याने कसं पटकन घेतला? तुम्ही पण एक घ्या. देवाची प्रार्थना केलेले जसा भेटतो प्रसाद, तशाच मी देवाची भक्तीने केली, मला पण भेटली भक्ती. अच्छा अच्छा, ह्यांचं नाव भक्ती आहे ना? तेव्हा लग्नापर्यंत पूर्ण उखाणा पूर्ण करण्याची मिळू द्या दोघांनाही शक्ती. कारण भक्ती म्हणजे त्यांनी, म्हणजे आधी तो बरा होता देवाच्या भक्तीने, मग पुढे काय झालं? तुमच्या अपेक्षा काय यांच्याकडून? जशी ती त्या घरी हसत खेळत असायची, तसं ती या घरी पण हसत खेळत राहावं, तिने घर आनंद ठेवावं. ही पहिली अपेक्षा. दुसरी? 3 अपेक्षा सांगा. दुसरी का तेवढीच ती खूप सपोर्टिव्ह आहे माझ्या फ्युचर लाईफमध्ये, पण ती तशीच माझ्या चढ खाली उतारामध्ये पण तशीच सपोर्टिव्ह राहावं. तिसरी अपेक्षा? तिच्या काही इच्छा असतील मनात वगैरे, ती मनात न ठेवता मला सांगावे, मी ती पूर्णपणे प्रयत्न करेल का ती मी करू शकेल. ठीक आहे, 3 अपेक्षा त्यांनी सांगितल्या. तुमच्या 3 अपेक्षा सांगा. त्यांनी जसं आता मला सपोर्ट केला आहे जॉब आणि MBAसाठी, तसंच त्यांनी करावं पुढे. मला भाऊ नाही आहे म्हटल्यानंतर मला माझ्या आईवडिलांना बघायचं आहे, त्यांनी त्याच्यासाठी सपोर्ट द्यावा, आणि जसं आत्ता आहे तसंच पुढे राहू दे. या अपेक्षा तुमच्याकडनं पूर्ण होणार सगळ्या? हो. हा विश्वास आहे? हो. एक शब्द द्यायचा असेल, एक प्रॉमिस द्यायचं असेल त्यांना, तर कुठलं देणार? मी माझ्या जशा मम्मी पप्पांना बघते तसंच मी आई पप्पांना बघते. तुम्ही? मी तिला असं प्रॉमिस देईल का जसे मी आईवडिलांचा एक चांगला मुलगा म्हणून राहिलो आहे, तसेच मी त्यांच्या आईवडिलांचा पण एक चांगला मुलगा बनून. लग्नानंतर फिरायला जायचं असेल तर कुठे जाणार? काय ठरवलंय? बघू, कुठे आउट ऑफ कंट्री, कुठे असं
भेटलं चान्स आपण जाऊच म्हणजे. देशाच्या बाहेर जाणार. व्हेरी गुड. तुम्हाला कुठे जायला आवडेल? मला बीच साईडला जास्त समुद्र, अलिबाग. आउट ऑफ कंट्री अलिबाग. अरे मी आता मला काय माहिती, त्यांनी सांगितलं आउट ऑफ कंट्री, तुम्ही कुठे म्हणालात आउट ऑफ कंट्री? त्यालाच रिलेट करणार, सपोर्ट करणार ना मी. अरे हा बरोबर. मला तेच कळलं नाही, म्हटलं तर बीच म्हणजे त्या तिकडनं जवळ अलिबाग आहे ना. पण कुठला देश जर ठरवायचा झाला तर कुठे? बाली, मालदीव्स असं. बाली, मालदीव्स. अरे वा. काय खांब फुटलाय, पुसून घेता का बरं? पण छान वाटतंय मला तुमच्या दोघांकडे बघून, कारण आई वडिलांच्या इच्छा पूर्ण करत असताना शिक्षण पूर्ण केल्यानंतर एका महत्त्वाच्या टप्प्यावरती तुम्ही आलेले आहात. इतकं छान. विवाह बंधन असं म्हणतात, त्या बंधनामध्ये तुम्ही अडकणार आहात. दोन्ही कुटुंब अत्यंत उत्साहात जल्लोषात तुमच्या स्वागतासाठी सज्ज आहे. तर आमची ताई लक्ष्मीच्या पावलानं त्यांच्या कुटुंबात निघालेली आहे. किती आनंदाचं वातावरण, किती आनंदाचा क्षण. आत्ता पहिल्या खेळात तुम्ही दोघे किती बक्षीस मिळवणार ते बघणार आहोत. पहिलं तुम्हाला संधी 10. सोंगटी गेली पाहिजे, स्ट्रायकरच्या सहाय्याने मारायची. 1 2 3 4 5. सगळ्या का? सगळ्या मारायच्या. सात. एक. तिकडे पण मारू शकता तुम्ही. आता तिकडे पाडून घेतो एक बोल. 2. रुकवाता त्यांना कॅरमच द्यायला पाहिजे. झी मराठीकडून हा अहेर तुमच्यासाठी. अभिनंदन. मला ना तुम्हाला बोलतं करायचंय. बाबा, काय मनात काय चाललंय? आता मुलीचं लग्न आहे. तिने व्यवस्थित राहावं, आम्हाला जसं हे केलं तसं तिथं सासरी तिने वागावं. जावयाकडून काय अपेक्षा आहे? जावं मुलासारखंच हे करावं आम्हाला. आई, मुलीचं लग्न म्हटल्यानंतर दडपण, धगधग, टेन्शन, सगळे भाव चेहऱ्यावर असतात. आत्ता काय सुरू आहे? मला आधी वाटत होतं असं, मुलगी कुठे लग्न होऊन जाईल, लांब जाईल, लवकर भेटायला येईल का नाही. पण जेव्हा यांनी विचारलं गावातल्या गावात, तर जरा ती भीती कमी झाली का माझी लेक मला कधीही भेटू शकेल.
हे चित्र ओळखणार. पहिलं कोण काढणार? ती लग्नाचं बाशिंग. अभिनंदन. दहा, 8, 6. अभिनंदन. ती खोपोली तशी फिरतात काय? दोघांनाही झी मराठीकडून चांदीचं नाणं. अभिनंदन. हा चांदीचा कुंकवाचा करंडा. अभिनंदन. आणि ही चांदीची तुळस मिळाली तुम्हाला दोघांनाही. अभिनंदन. त्यांनी स्वभावात कुठला बदल केला पाहिजे असं वाटतं तुम्हाला? बोललं पाहिजे मनातलं. मनातलं बोललं पाहिजे तुमच्याकडे. का बोलत नाही तुम्ही? बोलतो पण कळत नाही त्यांना का मनातल्या मनात बोलता? नाही, त्या अशा काही गोष्टी असतात त्यासाठी परत त्रास असतो आपल्याकडे, तो आपल्याकडेच राहावा, तिला परत देऊन परत तिला असे त्रास वगैरे नको वगैरे त्या गोष्टीसाठी मग मी ते ठेवून ते स्वतः सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करतो. हो मला मान्य आहे, पण त्याच्यामुळे त्यांची इच्छा आहे की तुम्ही मनातलं मोकळेपणाने बोललात तर चांगलं ना. यापुढे तसं करेल तसं. अजून दुसरा बदल कुठला केला पाहिजे? नाही बस. नाही बस. तुमचं काय म्हणणं आहे? यांनी स्वभावात कुठला बदल केला पाहिजे? नाही, ती हाई तशीच राहावी. हां, हाई तशीच राहावी. उठल्या बिटल्या चालतील ना? 6 महिन्याची ओळख आहे तुमची. कधी रागावणं रुसणं झालं का? नाही. हां, नाही. झालं. एवढं तरी बोलावं. काय असतात या दोघांच्याही वागण्यातून ना आईवडिलांनी केलेले उत्तम संस्कार दिसत असतात आणि तेच आहेत आणि म्हणून इतकं छान मस्त आनंददायी वातावरण आहे. काय हो? हां, हो. कशावरून रुसणं झालं होतं? काय नाही, खूप वेळ कंपनीत काम करत असतात ते हो. काम असं वर्कलोड ना, ते संपून ते केल्याशिवाय परत मग बाहेर निघता नाही येत ना. परत नेक्स्ट डे परत तेच काम करायला परत वर्कडाऊन असतं ना, म्हणून तेच काम त्याच दिवशी संपवण्याला आवडतं मला. बरोबर. मग किती वाजेपर्यंत संपवता? तर एक 6-7 वाजेपर्यंत. अरे बापरे. आणि कंपनी बंद किती वाजता होते? कंपनी तशी चालूच असते, शिफ्ट असतात, पण माझी वर्किंग आवर 5 वाजता संपतात. पण तरी 7 वाजेपर्यंत तुम्ही कंपनीच्या चाव्या तुमच्याकडे आहेत गेटच्या? नाही, लवकर यायला पाहिजे ना थोडंसं, हो की नाही? तुमचं काय म्हणणं आहे? म्हणजे काय नाही, म्हणजे कधीतरी लेट ठीक आहे, पण रोज रोज नाही. जेव्हा खरंच वर्कलोड असेल तेव्हा. अजून व्हायचं आहे ना? नंतरच्या 6 महिन्याचं काम आत्ताच करून ठेवताय का? कळलं का? लग्न झाल्यानंतर ते तणाव येऊ नये म्हणून सगळं काम आधी करून ठेवताय. ते तुम्ही काळजी करू नका. बरोबर ना? नाही ना? नाही तसं. काय गोड हसताय. हे तुमचं चेहऱ्यावरचं प्रसन्न हसू असंच कायम राहू दे. कायम हसत राहा, आनंदात राहा. दोन्ही कुटुंबांनी एकमेकांचा आदर सन्मान करत राहा. असं म्हणत आता क्षण आला आहे सन्मानाचा. झी मराठीकडून हा आहे. झी मराठीकडून ही भेटवस्तू. सासरी निघालेल्या ताईला झी मराठीकडून ही चांदीची अन्नपूर्णा आणि ताईला मिळते आहे तथास्तु पुणे यांच्याकडून पैठणी. अभिनंदन. या दोघांनाही शुभेच्छा देऊया आणि आजचा भाग इथेच संपवूया. पुन्हा भेटूया अशीच एक पैठणी घेऊन होम मिनिस्टरच्या पुढच्या भागात. नमस्कार.